नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. छान आता ऊन पडलेलं होतं. तुम्हाला हे ऊन जरी दिसत असलं तरी बाहेर चांगलीच थंडी होती. बाहेर जर जायचं असेल तर जॅकेट घालून जावं लागतं. हे तुळशीचं रोप जेव्हा थंडी पडत होती तेव्हाच घरात आणलेलं होतं. तसंच कढीपत्त्याचं रोप पण घरात आणलं होतं. त्यामुळे छान राहिलं. सकाळची सगळी कामं आवरून झाल्यानंतर शांततेत बसून देवाची मनोभावे पूजा केली. देवाला नैवेद्य दाखवून आरती म्हटली. त्यानंतर नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. आज भोगी होती. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण आपण साजरा करतो, ज्याचा अर्थ आनंद उपभोगणे असा आहे. तसंच नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी केली जाते. आपण सगळ्यांनी जुनं सोडून नवीन स्वीकारणे, तसंच नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे हे आपल्यामधील परिवर्तनाचं प्रतीक आहे. या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते. संक्रांतीच्या उत्सवाची सुरुवात तसेच नवीन पिकांच्या हंगामाचे स्वागत या दिवशी केले जाते. भोगीच्या दिवशी भोगीच्या भाजीला विशेष असं महत्त्व आहे. हिवाळ्यात आपल्याकडे भरपूर भाज्या मिळतात. यामध्ये वांगी, घेवडा, हरभरा, वालाच्या शेंगा, वाटाणे, शेंगदाणे, गाजर तसंच मेथी अशा सगळ्या भाज्या यामध्ये घातल्या जातात आणि अनेक भाज्यांची ही मिक्स भाजी बनवली जाते. ही भाजी बनवायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे आणि याला तिळाचं कूट लावलं जातं. तसंच थोडासा गूळ या भाजीमध्ये घातला जातो. तसंच या दिवशी ज्या बाजरीच्या भाकरी आपण बनवतो त्याला तीळ लावले जातात. या दिवशी कोणाकोणाकडे मूग डाळ आणि तांदळाची खमंग खिचडीसुद्धा करतात. स्त्रिया या दिवशी सुगड्यांमध्ये नवीन धान्य, शेंगा, हरभरे, ऊस, बोरं हे सगळं घालून सुगड्यांची पूजा करतात आणि सुगड्यांचं वाण एकमेकींना देतात. माणसाच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह, माधुर्य यावं असा संदेश या सणांच्या माध्यमातून दिला जातो. माझं सुद्धा सकाळचं सगळं छानपैकी आवरून झाल्यानंतर भोगीच्या भाजीची सगळी तयारी करून घेतली. इथे ज्या ज्या भाज्या मला मिळाल्या त्या भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहेत. मेथी पण मिळाली होती, पण मेथी या भाजीमध्ये मी घातली नाही. भाजी शिजत येईपर्यंत एकीकडे गरम गरम बाजरीच्या भाकरी केल्या आणि हे भाकरीचं जे पीठ आहे ते कोमट पाण्यात भिजवल्यामुळे छान भाकरी तयार झाल्या. भोगीचा हा स्वयंपाक करून घेतला, देवाला नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढलं. धन्यवाद.